अवतार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिये शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तो पुनः पुनः जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत कटी व्याघ्रांबर गले सर्पमाला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय तु जगदंब भवानी जय तु जगदंब भवानी नमो शनि नारायणी करणी सुखकरणी माता जय 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 गिरिराज किशोरी जय महेश मुखचंद्र चकोरी जय गजबदन गजानन माता जय गजबदन गजानन माता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता आवाज जसा आहे तसाच ठेव बा, पाया पडतो तुला जसा आहे तसाच ठेव काही कमी जास्त करू नको साधू संतांची प्रतिभावंत प्रज्ञा सच्चिदानंद गणाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा संतपर प्रकरणातला पण मातृत्व सिद्ध करणारा 4 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे माईबाप महाराज म्हणतात अंतकरण तिचं व्याकुळ होतं जेव्हा बाळ विकळ असतं बाळ दुःखामध्ये असतं एका आईचा स्वभाव सांगितलाय एका आईद्वारे जगातलं संतत्व सिद्ध करायचंय तुकोबरायांना ते म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ तिच्या बाळाला दुःख असल्यावर त्या ममत्वाचे खाण त्या मायेचा सागर ती आई कधीही सुखी राहू शकत नाही बाबा आणि म्हणून जोपर्यंत बाळ सुखी होत नाही तोपर्यंत तिचं अंतकरण पीडित असतं जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव तिचा स्वभाव आहे तो सूत्रानं हलवणारी जी बाहुली असते ना तिला ती दोरी जशी एकरूप झालेली असते तसं माय आणि लेकराचं नातं अतिशय घट्ट असतं बाबा ज्या वेळेला लेकरू सुखाचा अनुभव करतं त्यावेळेला तिच्या चित्ताला विश्रांती मिळते सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती असं जसं आई आणि लेकराच्या बाबतीमध्ये आहे ना
तसंच जगामध्ये संतत्व एक मातृत्वाच्या नात्यानं सिद्ध झालं. वंदनीय महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया जन जडजीव. ही अवस्था आहे. आणि म्हणून माझ्या आईनं जेवढा माझा सांभाळ केला, माझ्या आईनं जेवढं माझ्यासाठी कर्तृत्व सिद्ध केलं आणि या समाजामध्ये जगण्याचं बळ दिलं ना, तसं भवसागरातून उद्धरित होण्याचं बळ माझ्या संत माईनं दिलंय. म्हणून तुका म्हणे संत, तुम्ही बहु कृपावंत. विठ्ठल विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा, माईबाप ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे, असे परमपूज्य मातोश्री कैलासवासी सखूबाई सोपानजी गलांडे. खरं तर आई साहेबांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि आई नंतर त्यांचा संपूर्ण शोकाकुल अंतकरणाचा परिवार, ज्यामध्ये त्यांची 3 मुलं आहेत. आदरणीय श्री भरत दादा असतील, आदरणीय श्री शरद दादा असतील, आदरणीय श्री दत्तात्रय दादा असतील, संपूर्ण गलांडे परिवार. खरं तर पवार कुटुंबियामधून आलेली आमची उषाबाई, आदरणीय सीतारामजी हे जावाई पाहुणे आहे. नातवंड पतवंडांनी भरलेला हा संपूर्ण गलांडे परिवार. आज या परिवाराची 1 वर्ष झाले मातृछाया गेलेली आहे. आज त्यांची मुलगी इथे बसलेली. कुठे कुठे बसल्यात ताई? इथे. अच्छा, मुलगी बसलेली आहे. मुलं आहेत, आल्यावर आम्हाला भेटली आहे. जगाच्या पाठीवर माझ्या आईशिवाय मला कुणी आवडत नाही. मातृत्व हे जगातलं सर्वात मोठी शक्ती आहे, सर्वात मोठं सौंदर्य आहे बाबा. जगामध्ये माझ्या आई एवढं कुणी सुंदर नाही. हे सगळ्या लेकरांचा भाव आहे. ती किती वर्ष जगली, किती दिवसापर्यंत जगली, याच्यापेक्षा ती हवी आहे आम्हाला. ती माझी आई असेल, नाही तर तुमची आई असेल. माझ्या आईच्या नंतर जगाच्या पाठीवर कुणाला काही कळतच नाही. सगळं माझ्या आईला कळतं. हा जो भोळेपणा लेकरांच्या ठिकाणी शेवटपर्यंत असतो ना, ते ममत्व हरलं हो. 1 वर्ष झाले, घरातला कोपरा रिकामा झाला, आई दिसत नाही आहे. आज असे सोहळे जर घरामध्ये होत असतील तर कुठेतरी एखाद्या खुर्चीवर बसून ती आई आपल्यावर रुबाब गाजवत असते. ए पोरांनो, असं करा, इथे हे कमी पडलं, तिथे ते कमी पडलं. ज्या वेळेला हे असे सोहळे होतात कीर्तनाचे, सुखाचे, सणाचे, त्यावेळेला सगळ्यात पहिले ती आई आठवती. सगळ्या महिला, सगळ्या माझ्या आया इथं बसलेल्या. तुम्ही अनुभव घेऊन बघा. आपण सासरी नांदत असाल, पण एखादी भाजी जर आठवली ना, तर ती चव माझ्या आईच्या हातची असावी. बस, तिच्याशिवाय दुसऱ्याला हे जमूच शकत नाही. ते तिनंच करावं. भगवंताला येता आलं नाही म्हणून कदाचित या मृत्यूलोकामध्ये त्यांनी आई बाप पाठवले. घरातले वडील गेले आहेत आणि आता 1 वर्षापासून आई गेली आहे. एवढ्या मोठ्या दुःखातून सावरायचं. खरं तर आई आणि बाप माझा विषय नाही बोलण्याचा, पण आई ही मोठी आहे हो. एक गोष्ट सांगून जाते. पण पुरुष मंडळ या ठिकाणी बसलात, तुम्हाला माफी मागून बोलते. घरातला बाप जर गेला ना, घरातला बाप, तर मनुष्य अनाथ होत नाही. घरातला बाप गेला ना, मनुष्य अनाथ होत नाही. ज्या दिवशी घरातली माय जाते ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने माणसं अनाथ होतात. कारण का, आपल्या बापाला सुद्धा सुखदुःखामध्ये तिनंच सांभाळावं. आपली आई, आपली पत्नी, आपली बहीण आणि आपली मुलगी, या 4 शक्त्या देवानं या मृत्यूलोकामध्ये अशा दिल्या आहेत की त्या मनुष्याला सावरत असतात. आणि ते सावरणं इतकं महत्वाचं ठरतं की ज्या वेळेला ती व्यक्ती नसते, त्यावेळेला ते सहन करणं इतकं सोपं राहत नाही. आता 3 मुलं आहेत, पण चेहऱ्यावरचं त्यांच्या आनंद गेलेला आहे. कारण का, बाळांतपणाच्या वेळेला स्त्री प्रसूत होत असताना लेकराला आपलं अख्खं सौंदर्य देत असते. तुम्ही सर्व त्या जीवनातून आलाय, बाळांतपण झाली, आपण गृहस्थाश्रमी आहात. ज्या वेळेला लेकरू जन्माला येतं, तुम्ही बघा तुमची लेकरं तुमच्यापेक्षा सुंदर आहेत. याचं कारण हे आहे, आई जेव्हा प्रसूत होते ना, तेव्हा त्या बाळांत यातना भोगता भोगता प्रसूत होता होता अख्खं सौंदर्य लेकराला ओवाळून टाकते. पण ज्या दिवशी माय जाते, त्या दिवशी लेकराच्या तोंडावरचं अख्खं सौंदर्य घेऊन जाते. पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर तेवढी प्रसन्नता नसते. कारण आता हसायचं कुणासाठी, आता आई नाही आहे. प्रत्येक सुखदुःखात ती पाठीशी राहते. अशा आईचं आज पुण्यस्मरण आहे. आणि त्या मातेला भगवत चरणी एक स्थान मिळावं, ही प्रार्थना करण्यासाठी कीर्तनाची उपयोजना केलेली आहे. खरं तर सेवेच्या माध्यमातून देवाला प्रार्थना करूयात. ए देवा, ऐकणारे, झालं ना तुझं समाधान, नेली ना आमची माय. आता एक काम कर, जिवंतपणी आई बापासाठी आम्ही काही करू शकत नाही देवा, पण निदान तिच्यासाठी प्रार्थना तरी करू शकतो ना. कारण प्रार्थना हे इतकं मोठं पुष्प आहे. जर ते हृदयाच्या पटलावरून असेल तर निश्चितपणानं ते परमात्म्याच्या चरणावर पडतं बरं का माई बाप. म्हणून ऐका, प्रार्थना करूया. आरती झाल्यावर आपण एक श्लोक म्हणत असतो बघा, कायेन वाचा मनसेंद्रियेत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमी यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामी. देवा,
आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या नावाचा जो काही गुणानुवाद होईल, संतांच्या नावाचा, कारण दोन्ही नावामध्ये पुण्य आहे. हरिमुखे म्हणा म्हटलं तरी पुण्य आहे, आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, माऊली म्हटलं तरी पुण्य आहे. या दोघांच्या सम्मिलित नावाचं जे काही पुण्य निर्माण होईल, हे पुण्य घे, पण आमच्या आईला तुझ्या चरणी योग्य जागा मिळू दे. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय सखूबाई, आईसाहेबांनी 3 मुलं समाजात कार्यरत आहेत, शेती व्यवसाय पाहतायत, समाजाची बांधिलकी जपतायत, वारकरी संप्रदायाचा ठेवा, याच्या पलीकडे आई बापाला काय पाहिजे? आणि हे सुख त्यांनी कमवलंय. या सुखाच्या शिदोरी सहित आज कीर्तन सेवा करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी स्थित आहात. खरं तर वारकरी संप्रदायाचं प्रेरक प्रेषित माझी भावंड या ठिकाणी सर्व एकत्र झाली आहे. अगदी शेवटच्या टाळकऱ्यापासून इकडे विनेकरी महाराजापर्यंत सर्वच जण आहे. त्यामध्ये प्रमुख माझी आळंदीकर भावंड आहेत, पंचक्रोशी मध्ये राहतात, माऊलींच्या सानिध्यात राहतात, अनुष्ठानं करतात, आपली सिद्धी करतात. कला ज्यांनी आपल्या अनुष्ठानानं जिंकली असे आदरणीय हरिभक्त परायण आमचे आबा अभिमन्यू आबा पांचाळ असतील. या ठिकाणी हरिभक्त परायण आमचा कैलास दादा असेल. या ठिकाणी आमचा विठ्ठल दादा तो तर आमच्या सोबत असतो. ज्यांच्या विद्यमाने मी इथपर्यंत आले असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आसाराम महाराज साबळे, मृदंग आचार्य. खरं तर ही भावंड महाराष्ट्रामध्ये नावलौकिकाला आहे. सरस्वती मातेच्या चरणावर फुलं वाहिली असतील तेव्हा कदाचित ही बाळं आईच्या पोटी जन्माला आली असतील. इतकं मोठं प्रावीण्य आता जगामध्ये यांनी कमवलंय. धन्यो माता पिता धन्यो. या न्यायानं यांचे माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, या न्यायानं या सर्व भावंडांना मी धन्यवाद देते. हार्मोनियम वादक सुद्धा आहेत, माईक सिस्टीम सुद्धा चांगली आहे. त्याला वाटलं काय म्हणते कुणास ठाऊक. छान आहे. गाव वारकरी संप्रदायानं रुजलेलं आहे. मला आनंद वाटला, कारण मी पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये या भागामध्ये आली आणि एवढी सांप्रदायिक मंडळी पाहिली आहेत. खूप छान. सगळ्या भक्तिमती आया आहेत. इकडे माता भगिनी उभ्या आहेत. सगळ्या या सौंदर्यामध्ये चुकून मी पळून जाऊ नये म्हणून चोपदार कशासाठी असता माहिती तुम्हाला? आता तुम्ही ते सांप्रदायिक ते भागवतामध्ये रामायण भागवतामध्ये ब्राह्मण ठेवावं लागतो, शास्त्र आहे. रामायण भागवत कथा असली ना की ब्राह्मण असावा. विष्णू सहस्रनाम पाठ वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करा. आता एवढं मला सांगत बसायला वेळ नाही. त्याचं कारण असतं. त्याचं सुप्त कारण असं, एक कथाकार जर आजारी पडला तर ते बाकीचं सगळं ब्राह्मणानं पाहून घ्यायचं. तसं कीर्तनकाराला जर जमलं नाही, तयारी ठेवा तुम्ही. त्याच्यासाठी हे दोघं जण पक्के आहेत. ते आल्यापासून असं मला दाखवून गेली तर बघ मग आमचं आहे हातामध्ये असं. या सर्व अवस्थेला माई बाप, या व्यासमंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण तरी सुद्धा माझ्यावर ज्यांचं कृपाछत्र आहे असं परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासपीठ आणि माझ्यावर असणारी माझ्या अंबाबाईची अगाध कृपा, या न्यायानं बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट होईल आणि आई अंबाबाई वाणीतून जसं बोलून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. करत करत आले. ते म्हणले खड्ड्यात गाडी गेली पण मला काही नाही झालं आणि गाडीला बी काही नाही झालं. असं किती पण एवढी धावपळ भावंडांनो करत जाऊ नका. जेवढं आहे ते भगवंताच्या इच्छेनं चालत जा. कारण स्वतःची काळजी घ्यावी. कारण हे सगळं करायचंय सिर सलामत तो पगडी पचास. आपण व्यवस्थित असाल, कारण जेव्हा जायचंय तेव्हा आहे. काळ हा प्रघात करायला बसलाय, पण एवढी धावपळ करत ही सगळी मंडळी आलेली आहे. ऐका, कीर्तनाचा अट्टहास हा संत परंपरेनं समोर आला. कुठेतरी संतांचं ऐकावं आणि जीवनची गतविधी ही सुमार्गाला जावी, एवढाच अट्टहास आहे, बाकी काही कारण नाहीये. दुःखातून बाहेर निघावं, मोहातून बाहेर निघावं, यासाठी कीर्तनाची उपयोजना आहे. कीर्तन आणि प्रवचन याच्यासाठीच आहे, मोहामध्ये टाकण्यासाठी नाही. उका एखादी आईची कविता म्हणायची आणि तुम्हाला रडायला लावायचं, हे प्रयोजन नाही आहे. अर्जुनाला जर गीता सांगितली असेल ना तर ती मोहातून बाहेर जाण्यासाठी सांगितली आहे. गीता कशासाठी आहे सांगा मला? मोहातून बाहेर जाण्यासाठीच आहेत ना. पुरुष मंडळ जरा ताट बसा, तुम्ही जांभळे देऊ नका, कधी कीर्तन ठेवा, जांभळे आहेच आहेत, सरळ बसा. ऐका,
तुम्ही साथ दिली तर कीर्तनामध्ये अजून भगवंताचं अस्तित्व तर सगळ्या कीर्तनामध्ये असतंच बाबा. यत्र यत्र रामकथा तत्र तत्र हनुमान, सगळीकडे त्यात तो बघतोय. बरं, तो बघतोय आपल्याला, तो बघतो म्हणून निदान आपल्या आपल्या व्यवस्थेला बसा. ऐका, मोह जावा दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते अर्जुनाला मोह झाला, अर्जुन रडतायत. तिकडेही कुरुक्षेत्र आहे आणि इकडेही कुरुक्षेत्र आहे. तिकडेही कुरुक्षेत्र आहे, इकडेही कुरुक्षेत्र आहे. तिकडेही युद्ध आहे, इकडेही युद्ध आहे. तिकडेही अर्जुनाला रडवणारे आपलेच आहेत आणि इकडे आपल्याला रडवणारे आपलेच आहेत की नाही. फरक एवढाच आहे, तिकडे अर्जुनाला संबोधित करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि इकडे आपल्यावर उपदेश करणारे माऊली ज्ञानोबा आहे. ताकद एकच आहे महाराज, ताकद वाजवायचे असतील तर कुचके वाजवू नका, जोऱ्यात वाजवीत जा. मी काय टाळ्यावरचा महाराज नाही, तर जोऱ्यात वाजवायचे. बाबा, मोहातून उत्कलित व्हावं, बाहेर जावं. कारण का, मोह हा आयुष्यभर माणसाला शेवाळासारखा अडकून सुटा याचा करीतो उपाय जो जो पाय गोविये. महाराजांचं एक प्रमाण आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. हे काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी कायम मनाला सांगितलंय, ए षट मना तू गुंतू नको रे बाबा. पण मन असं आहे बाबा, कृतयः मन की अटपटी झटपट लखे नकोय. झटपट लख जाये तो चटपट दर्शन होय. वारकरी संप्रदाय हा मनाला आवर घालण्यासाठी आहे. संत संप्रदाय हा मनाला आवर घालण्यासाठी आहे. कारण संतांनी जपलं नाही तर भगवत तत्व आपल्याला कळणार नाही. मला एका प्रश्नाचं सहज, सगळं गाव सांप्रदायिक आहे. आमचे सुभाषजी तिकडे बसले, इकडे येऊन बसा समोर. त्यांच्यामुळेच आम्ही आलोय गुलाबबाबांच्या संस्थांवर. इकडे समोर या, समोर या. ऐका, एक साधा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देताना देतान का? अगं बाई, म्हशीचं दूध पिता का तुम्ही? जड झाला जरा. म्हशीचं दूध पिणारे जड असतात फार. म्हशीचं पीत जाऊन गाईचं पीत जा. गाय माना हलवा, थंडी नाही आहे आता. नाही, उत्तर देताल ना माझ्या प्रश्नाचं? का ग महिला मंडळ, देव भेटावा का देव कळावा? आणि भेटलाच नाही तर कळून कसं? तो भेटला नाही. अहो, तो भेटलाय. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकला. तो आहे. देव आपल्या अवतीभोवती आहे. नवे नवे जे पिंडी ते ब्रह्मांडी, आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे. बाबा, देव आहे ना? आहे. कुठे आहे? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, प्रमाणाने आपल्याला देव आहे, पण कुठे आहे? हृदय मंदिरी शोधुनी पाहे. महिला मंडळ पटलं एवढं तुम्हाला? अगं हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. राग राग नका पाहू, भीती वाटते मला. आहे
बर, हृदय मंदिरी शोधून पाय ना, डोळे बंद करा आणि बघा वर दिसतो का. करा डोळे बंद. अरे करा ना, मी काय खिशातले पैसे चोरते का काय तुमच्या? हं? नाही दिसत ना, नाही दिसत. सहज डोळे बंद करून बघा, काळकुट्ट अंधार. आमच्या बायाला तर कपाटाशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. तुम्हाला ऑफिस दिसेल, शेती दिसेल, डोळे बंद करून बघा. कुठे शोधायचं, कुठे शोधायचं? शोधलं तर पाहिजे ना माणसाने. तुकोबरायांनी सुद्धा प्रारंभी देव शोधला महाराज. कोण्या गावी आहे सांगा तो विठ्ठल, असेल का ठाव तुम्हा कोणा. मला सांगा ना माझा विठ्ठल कुठे आहे म्हणतात ना. हे बाबांनो, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव जवळच आहे, पण देव कळण्यासाठी कुणीतरी आधारित असावं लागतं. जसं आई बोटाला धरून अख्खं घर दाखवते, समाज शिकवते, व्यवहार शिकवते, तसं संत सुद्धा आपल्या बोटाला धरून एक ग्रंथाचा आधार देऊन, शास्त्राचा आधार देऊन भगवत तत्वाची आपल्यापर्यंत जागृती करून देतात. म्हणून जीवनामध्ये संतांचं अस्तित्व आई इतकंच महत्वाचं आहे. कळतंय का? आई इतकंच महत्वाचं आहे. आई जशी दूध पाजते ना, आता ओघाला आलं म्हणून सांगते, घरातली आई गेली आहे म्हणून आपल्या डोळ्यात पाणी आहे. त्या आईनं आपल्याला दूध पाजलं, समाजामध्ये आपल्याला बळ दिलं. पण घाबरू नका, एक शरीराची आई गेली म्हणून रडायची गरज नाहीये. एक अखंड आई आळंदीला सोन्याच्या पिंपळाखाली रोज आपली वाट पाहते. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची भेटल्यासारखं होतं बाबा. तुम्ही आळंदीत आलात तर तुम्ही हा अनुभव घेऊन बघा, कारण हे अनुभव आले अंगात, तुकोबराय म्हणतात तशी अवस्था आहे. हा अनुभव आहे. कुठेतरी जगाच्या वातावरणाने पीडित झालं, मन विस्कळीत झालं की आईच्या कुशीत जावं वाटतं की नाही? तुम्हा सगळ्यांना वाटतं ना आईच्या कुशीत, तिच्या पदराला धरावं बाबा. कारण का या जगातलं ब्रह्म आता दिसत नाही. या अज्ञानामध्ये, अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाका, किती दिवस फसून राहायचं बाबा इथे. आता कुणीतरी हात धरणारं असावं, आम्हाला रस्ता दाखवणारं. पण कुणीतरी असल्यापेक्षा सत्यत्वाची साथ धरणारा संत असावा. जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबा जेवढी संत मांदियाळी झाली बघा,
माऊलींच्या बाबतीमध्ये अखंड संन्यास आहे, नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. पण माऊलींच्या तोलामोलाची जेवढी गृहस्थाश्रमी संत होऊन गेले त्या काळात, मग संत एकनाथ त्या परंपरेला धरून चला. नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, चोखोबराय असतील, संताजी महाराज जगनाडे असतील, संत सावता महाराज असतील, नरहरी महाराज असतील, ही सगळे जरी यांचा गृहस्थ आश्रम होता, पण माऊलीपेक्षा एक पद खाली नाही आणि वर नाही. सगळे तोला मोलाचे आहेत महाराज. एकापेक्षा एक वीर आहे, एकापेक्षा एक क्रांती करणारे आहे. अशी संत मंडळी महाराष्ट्रात असल्यावर आपल्याकडे दुसरीकडे जायची गरज आहे का? सगळं इथंच आहे. ते दाखवणारे आहे. भगवंताची ओळख पटून नवे नवे आपल्यालाच भगवंतमय करणारे आहेत. कारण भगवंत त्यांनी जिंकला. म्हणून गंग नावाच्या कवीनं वर्णन केलं होतं आपल्या काव्यामध्ये, जगात सगळं मिळतं पण खऱ्या संतांचं अस्तित्व लवकर भेटत नाही. त्यांचं वर्णन आहे असं: तात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले जुपती सुखदाई. तात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले जुपती सुखदाई. राज मिले गज वाज मिले. असं पाहिल्यापेक्षा टाळ्या वाजल्या तर मला बरं वाटेल, बाकी काही नाही. तशा नाही हो, तालावर वाजवा. तात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले जुपती सुखदाई. राज मिले गज वाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. लोक मिले परलोक मिले किती लोक मिले वैकुंठ में जाई. संत समागम सब सुख मिले पर संत समागम दुर्लभ बाई. सगळं मिळतं. अवघड आहे संत बेटी. हा, प्रभू अवघड आहे संत बेटी. अवघड आहे संत बेटी. अवघड आहे संत बेटी. प्रभू अवघड आहे संत बेटी. प्रभू अवघड आहे संत बेटी. प्रभू अवघड आहे संत बेटी. परी जग जेठी करुणा करुणा केली. हे परी जग जेठी करुणा केली. प्रभू अवघड आहे संत बेटी. प्रभू अवघड आहे संत बेटी. बहु अवघड. अतिशय सुंदर प्रमाण दिलं बघा. इतकी अवघड, एवढं सोपं नाही संत. भगवंताची कृपा असल्याशिवाय संत भेटत नाही आणि संतांचं अस्तित्व असल्याशिवाय देव कळत नाही. ही सांगड आहे. बरं, बहु अवघड आहे एवढं म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाही आहे. खरंच अवघड आहे. अशा संतांचा अनुग्रह व्हावा. कारण का देव त्यांनी जिंकला. मला सांगा, ज्ञानोबा तुकोबांची जी शिदोरी वारकरी संप्रदायातली वडीलधारी मंडळी इथं बसली आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांना माहिती आहे. ज्ञानोबा तुकोबांनी जो परमार्थ जिंकला किंवा तुका विष्णू नाही दुजा हे जे म्हणलं गेलं, ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून झालं का स्वतःच्या अनुभवाने झालं? सांगा मला. दुसऱ्याच्या सांगण्यावरून अहो देव आहे बरं का पंढरपूरला असं झालं का? हे गेले ना देव भेटायला. देव पहावयासी गेलो आणि देवच होऊन आत्मसात केलं की नाही, साधना केल्या की नाही? सांगा मला. पूर्वीच्या काळामध्ये किलोमीटरचा दगड, किलोमीटरचा गाव सांगणारा किलोमीटरचा दगड. आता प्रशासन जागृत झालं, पाट्या आल्या. आता त्या पाट्यावर लिहिलेलं असतं कोणतं गाव किती किलोमीटर आहे. आता इंदापूर पासून आळंदी किती किलोमीटर आहे हे दगडावर लिहिलेलं असायचं पहिले. दगडावर, कशावर? दगडावर लिहिलेलं असायचं की नाही? आळंदी इंदापूर पासून आळंदी एवढ्या किलोमीटर आहे, कशावर लिहिलेलं असायचं? ते बघा, म्हशीचं दूध. दगडावर लिहिलेलं असायचं की नाही? मग तो दगड कधी आळंदीला गेला का? असे बरेच दगड आहे, जातच नाहीत. ते जात नसते आळंदीला, ते जागेवरच खेळतात. पण हे महाराज संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. अहो ज्यांचा परिणाम दगडावर झाला, मातीवर झाला, ते जगदवंदनीय तुकाराम महाराज आहे. महाराज का सांगतीये? आई जसं दूध पाजते ना तसं ज्ञानरूपी दूध पाजलो. ज्ञानरूपी गाथा आणि ज्ञानेश्वरी नसती तर आपलं काय झालं असतं महाराज?
अज्ञान जीवनातलं गेलं नसतं. हे सगळं देव करण्यासाठी या ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांचं येणं याच्यासाठी आलो याची कारण अशी जे म्हणतात ना ते त्यांनी सिद्ध केलं. बाबांनो तुम्ही फक्त आमचं ऐका. प्रवचन कीर्तन ही आत्ता सुरू झाली नाही, 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीपासून सुरू झाली. माऊली म्हणतात तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ऐकले तिचे म्हणायचं त्यांचं कारण काय? ए तुम्ही बसा बसा ऐका. आमचं जर ऐकलं नाही तर जगाच्या पाठीवर अत्यंत प्रकारच्या सुखाची प्राप्ती तुम्हाला कधीच होऊ शकत नाही. आमचं म्हणजे कुणाचं? आमच्यासारख्या कीर्तनकारांचं नका ऐकू, नकाच ऐकू, पण त्यांचं ऐका. कारण का? त्यांना तो अनुभव आहे. सत्याच्या रस्त्यावरच आहे. असत्य त्यांना स्पर्श सुद्धा पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता. प्रपंच ओसरो म्हणत असताना तुकोबरायांना काय म्हणतात? नको ना देवा, अरे हे वेडं वाकडं माझ्या जीवनामध्ये नको आता. अरे तुला जिंकण्यासाठी सगळा संसार मी ओवाळून टाकलाय. हरी भजनी हे ढवळीले जग. संसाराच्या नावी घालोनिया शून्य. संसाराच्या नावे घालोनिया शून्य. संसाराच्या नावे घालोनिया शून्य. वाढत हा पुण्यधर्म केला. वाढत हा पुण्यधर्म केला. हरिभजनी ढवळीले जग. सुख विधाना ढवळीले जग. कारण का? हे सगळं हरिनामानं संपूर्ण दिनरजनी हाची एवढंच काम ठेवलं महाराज. आणि अस्तित्व भगवत तत्वाचं प्राप्त केलं. हा प्रसादाचा ठेवा त्यांनी जिंकला. त्यांच्याजवळ ते जिंकण्याचे अनुभव आहे. म्हणून ते आपल्याला सांभाळण्यासाठी कायम स्वरूपी साक्ष आहे. चरित्र तुम्ही बघा तुकोबांचं. तुम्ही संत प्रेम करणारी मंडळी आहात. तुम्हाला संतांचे चरित्र माहिती आहे. खरा संत भेटावा, लुबाडू नाही. आता ढोंग्यांचा बाजार निघाला. ढोंग्यांचा गावात एक महाराज आला आणि देवळाच्या पारावर बसला. पार कळतं ना तुम्हाला? देवाचा ओटा. ओटा आहे का गावात तुमच्या? गावात ओटा आहे का? आसाराम महाराज कोणचं औषध द्यावा म्हणजे हे बोलते. ओट्यावर बसले कैलास दादा. ते महाराज आला ओट्यावर बसला. आता बसल्यावर जग हे आंधळ आहे. कोणाच्या मागं लागेल सांगता येत नाही. आता अर्जंट पैसा कमवायचा आहे लोकाला. अर्जंट पैसा. त्याच्यासाठी जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी माणसं कोणाच्याही मागे, खऱ्याच्या मागे पळायचं ध्यान होत नाही लवकर. ते पळण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. खरं शोधायलाही पुण्य असावं लागतं. खोट्याच्या मागे इतके पळतात लोक. एका बाईनं कीर्तन झाल्या झाल्या माझा हात धरला. असा कीर्तन झालं आणि आता ते सत्काराची वेळ आली ना, असा हात धरला माझा. एका बाईनं नीट आहे असा हात धरला. आली वरती स्टेजवर ताड ताड ताड. मी म्हणलं काय झालं कोणास ठाऊक, आपलं काही चुकलं का काय? पण तिने हात धरला. म्हणलं काय झालं होतं? नाही म्हणली. नाही तुमच्याशिवाय मला अडचणीतून बाहेर काढणार. मला लगेच समजलं म्हणली कीर्तन सुरू झाल्या झाल्या. म्हणलं काय समजलं? म्हणली तुम्हाला काहीतरी येतं. तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं ते? तुम्हाला काहीतरी येतं. मी म्हणलं तुम्हाला कसं कळलं? मला येतं. ती म्हणली तुमचा अवतार पाहिला तेव्हा. मग त्या दिवशी मला कळलं याला अवतार म्हणतात म्हणून. जग कोणाच्या मागे लागलं? अहो महाराष्ट्रात कशाची कमी आहे? तर तिकडून रील आल्या महाराज लोकांच्या. त्या उत्तराखंडमध्ये वेड लागले. एक बाबा लपला की दुसरा उगवतो, दुसरा लपला की तिसरा उगवतो. आपले येडे त्यांच्या मागे पळत. अरे इथं अखंड असताना, इथं खरं असताना खोट्याच्या मागे. ते मंदिरात एक महाराज आले आणि त्या देवळाच्या त्या ओट्यावर पारावर बसले आणि बस काही नाही, भस्माच्या पुढे वाटप करायचे. देवाचा मधून मधून ते देवा. पण एक वाक्य त्याचं प्रसिद्ध झालेलं होतं, अंदर की गंगा में गोता लगाव, अंदर की गंगा में गोता लगाव. आता ते तसं म्हणत असल्यामुळे लोक अजून प्रभावित झाले. जगाला काय थोडं वेगळं असलं ना, लोक जगाला खरं चालत नाही, वेगळं वेगळं पाहिजे. ते महाराजाचं ऐकलं आता पुढच्या वर्षी वेगळं ठेवू म्हणते. परिणाम होईल का नाही होईल आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला वेगळं पाहिजे. ते म्हणायचं अंदर की गंगा में. हिंदी कळती ना तुम्हाला? हिंदी कळती का? हा असं शाबाश. अंदर की गंगा में गोता लगाव, अंदर की गंगा में गोता लगाव. हे लोकांची लाईन लागली. काय महाराज उभं राहायला तिथे जागा नाही, जे यायचं पाया पडायचं, दक्षिणा टाकायचं. ते 2-4 जणांच्या लक्षात आलं हे बाबा जर दिवस रात्र, कारण रात्रीची पण काही काही लोक पहरा द्यायचे, येऊन बघायचे. ते रात्रीचं बसलेलो, सकाळी बसलेलो, दुपारी बसलेलो. लोक म्हणले आंघोळ करतं का नाही बरं? ते खरंच आंघोळीला जात नव्हतं. तसंच मळकं सुळकं बसलेलं, तसंच बसले. का उठून गेलं तर दक्षिणा जाईल, तसंच बसलेलं. गावात एक बाई वारकऱ्याची मुलगी होती. तिच्या लक्षात आलं. ते 2-3 जणांनी तो समारोप केला. सगळं गाव पाया पडायला गेलं तर पण ती गेली नव्हती.
नवरा रोज म्हणायचा, अगं तुझा बाप वारकरी आहे, तू वारकऱ्याच्या घरची गळ्यात माळेन साधूच्या पाया पडत नाही. ती म्हणायची, माऊलीशिवाय आम्ही कोणाला मानत नाही, हे असलं ढोंग आम्हाला चालत नाही. पण तिला काय झालं, एक दिवस तिने ऑफिसमधल्या नवऱ्याला फोनच केला. ती म्हणली, अहो येतं का घरी सुट्टी घेऊन का? म्हणली, माझ्या मनातच आलं जरा बाबाला नाश्ता पाण्याला बोलवा. तो एवढं खुश झालं, एवढा आनंद झाला, त्यानं लगेच सुट्टी घेतली, घरी आला. तो म्हणला, जाऊ का मग महाराजांकडे? हो म्हणे, जा. मग काय म्हणे, त्यांच्या आवडीचं काय असेल ते विचारून घ्या. हे ते बाबांकडे गेले, बोले, बाबाजी हमारे घर पर नाश्ता पानी के लिए आएंगे? बोले, हाँ आएंगे बच्चा, हमें तो क्या, बोले सब घर हमारा ही है, आम्ही येतो म्हणे. मग तुमच्या आवडीचं काय बनवायचं? कुछ नाही, बोले गरम गरम पकोडे बनव. आता गरम गरम भजी खायची याला, त्यामुळे गरम गरम पकोडे बनव. हिनं लक्षातच ठेवलं. नवऱ्याला दूध आणायला पाठवलं, साधूला घरी घेऊन आली. आता वरती रूमा खाली रूमा. त्या साधू बाबाला म्हणे, वरच्या रूम मध्ये बसा म्हणे, तुम्ही पाणी दिलं प्यायला, बेसन पीठ घेतलं, पकोडे भजी भजी करता ना भजी, ते भजी करायसाठी ते बेसन पीठ घेतलं आणि अख्खी मिरचीची पावडर त्याच्यात ओतली. अख्खी मिरचीची, बाकी काही टाकलं नाही, अख्खी मिरची पावडर ओतली. लाल बुंद असे अंगाऱ्यासारखी भजी बनवली. मार पांढऱ्या डिश मध्ये सजवले आणि गेली वरती घेऊन ती डिश. आता त्या बाबाच्या जवळ ती डिश ठेवली आणि पाण्याचा ग्लास उचलून बाहेर निघून आली आणि बाहेरून घेतलं दार लावून. आता भुकाच्या आगीनं कधी नाही मिळणं गटकन गिळलं, आमच्या मराठवाड्यातली म्हण आहे. त्यानं 7-8 भजी अशी गप तोंडामध्ये टाकली आणि टाकल्याबरोबर जे ठसका लागला तेवढ्यात नवरा आला दूध घेऊन. अगं म्हणलं, असं काय केलं? म्हणलं, ते ठसकतायत वरती, ठसकू दे ना म्हणे, काय आहे, काय हरकत आहे म्हणे. ते दोघं नवरा बायको वरती गेले, दाराच्या बाहेर. बोले, क्या हुआ बाबाजी? अरे बोले, बेटा पानी पिलाओ. बोले, महाराज जी आपके अंदर में गंगा है. आप बोलते हो ना अंदर की गंगा में गोता लगाओ, तो उसी से एक प्याला भर लो और पानी पी लो, बाहर जाने की क्या जरूरत है. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. महाराज म्हणतात, हे बोलण्याची कडी बोलण्याचा भात हे नको ना बाबा. अस्तित्वाचं भजन ज्यांनी केलं ना त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल. अग्नीचं चित्र काढणं वेगळं आणि अग्नीचा चटका सहन करणं वेगळं, अनुभव वेगळा आणि साधारण ज्ञान वेगळं. अनुभवातून आले. वयाच्या 20 वर्षापर्यंत जगद्वंदनीय तुकोबरायांनी फार आघात सहन केली. वयाच्या 20 वर्षापर्यंत. 42 वर्षाची मर्यादा आहे जगद्वंदनीय तुकाराम महाराजांची. 22 वर्ष माऊली ज्ञानोबा आहे, 32 वर्ष आद्यगुरु शंकराचार्य, 42 वर्ष तुकाराम महाराज आणि 62 वर्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज. या 42 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात कमी वयामध्ये तुकोबरा आहे. 20 वर्षाच्या काळात घरातली 2-3 माणसं गेली. मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला, आई बाप गेली. आईसाठी तुकाराम महाराज रडले, वडीलही गेले. आता मला काय म्हणे देवा, आता तू सगळं मला रिकामं करून सोडलं. दुष्काळ आला, दुष्काळ. आणि दुष्काळ आल्यावर लोकांकडे नजर टाकली तुकाराम महाराजांनी, तर लोक केविलवाणी असायची, खायला अन्न भेटाना. कधी यांनी आपलं व्याज द्यावं, कधी फेडावं, सावकारकी होती ना. अशा वेळेला त्या व्याजाच्या वह्या घेतल्या आणि राग इंद्रायणीमध्ये जाऊन डोबवल्या. म्हणून अभिमानानं आम्हाला म्हणावं वाटतं, या महाराष्ट्राच्या पाठीवर सगळ्यात पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी केली असेल ती आमच्या तुकाराम महाराजांनी. नंतर कुणी केली आम्हाला माहित नाही आणि घेणंही नाही. सगळ्यात पहिली सुरुवात संत करत असतात. मग काय झालं, रखमाई होती पहिल्या पत्नी तुकोबरायांच्या आणि त्यांना काम होत नव्हतं, आजारपण होतं. म्हणून आई वडिलांच्या आग्रहानुसार दुसरी पत्नी जिजाबाई यांच्यासोबत विवाह करावा लागला. पण दुसरा विवाह झाला तेव्हा पहिली पत्नी जराशी नीट झाली, आजारपण गेलं, घरातलं काम कमी झालं. पण बघता 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 दुष्काळाचा प्रभाव वाढला. अन्न करता करता तुकोबरायांच्या पत्नी गेल्या. अन्न करता आज त्यांच्या नावावर आम्ही आहेत, तुम्ही आहे. आज तुकाराम महाराज माऊली यांच्या संस्कृतीवर आपण चालतोय. माऊली म्हणलं की लोक येतात, आमचा अधिकार नसतानाही पाया पडतात, ओवाळतात. आम्हाला चांगली चांगली व्यंजन त्यांच्या नावावर. तुम्ही एक सप्ताह करायचं ठरवा, नका वर्गणी गोळा करू. शक्ती जर तुम्हाला पाहायची ना तुकाराम महाराजांची, तुकाराम महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग आहे. तुम्हाला अनुभव सांगते, तुम्ही फक्त घेऊन बघा. बघा त्यांच्या नावावर किती भाकरी आणि किती भाज्या गोळा होतात. काही करायची गरज पडत नाही, एवढी ताकद आहे त्यांच्याकडे. महाराज अन्न करता करता पहिली पत्नी त्यांची गेली आणि गेल्यानंतर पहिल्या पत्नीपासून संतोबा झाला होता, मुलगा त्यांचा. आता असं झालं, दुष्काळाचा प्रभाव वाढला आणि प्रभाव वाढल्यानंतर घरातलं अन्न तर संपलं पण पाणी सुद्धा संपलं. आता संतोबा पाणी पाणी करून रडायला लागले, बाबा मला पाणी प्यायचं, बाबा मला पाणी. किती विकळ परिस्थिती, आठवा तो तेव्हाचा काळ. आणि तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा महाराजांच्या मुखातलं विठ्ठल भजन संपलेलं नव्हतं. विठ्ठल 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 ते म्हणायचे. संता आई गेली पाण्याला, जिजे बिना आईचं लेकरू आहे ग, याला पाणी प्यायचंय, उठ पहिले पाण्याचा माठ घेऊन जा. जिजाबाई सुद्धा तुला मुलाचं ध्यान ठेवत नव्हत्या, जिवाळ्याचं त्या ठिकाणी प्रेम देत होत्या. पाण्याचा माठ उचलला आणि जिजाबाई पाण्याला गेल्या. आता लक्षात घ्या, कसोटी बघायची आहे ना देवाला, देव कसा बघतो.
भारतामध्ये महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढ्या सगळ्या संतांची परीक्षा झाली. कारण संतांची परीक्षा होणं गरजेचं आहे. ज्याची परीक्षा होत नाही त्याला संतच म्हणता येत नाही महाराज. सोनं उजळण्यासाठी तेजप टाकावंच लागतं. पण एवढं आहे की प्रतिकूलतेमध्ये भजन बंद पडू द्यायचं नसतं. भजन चालू होतं. पाण्याचा माठ घेऊन जिजाबाई सरसर सरसर आल्या आणि इकडे त्या धोत्राला धरून संतासारखा म्हणायचा संतोबा, बाबा पाणी, बाबा पाणी. ठेच लागली पायाला, ठेच जिजाबाईंच्या. धपकन पडल्या, डोक्यावरचा माठ फुटला, पाणी सगळं विखुरलं. आसुसलेली दुष्काळातली जमीन होती, सगळ्या जमिनीनं पाणी ओढून घेतलं. थोडंसं पाणी राहिलं, कुत्र्याच्या पिलं होती आजूबाजूला, त्यांनी ते चाटलं. 2 थेंब सुद्धा पाणी लेकराच्या तोंडात टाकता आलं नाही. आणि सरसर सरसर अश्रूच्या धाळा तुकोबांच्या डोळ्यातून निघाल्या. तेव्हा रडता रडता हुंदका आला आणि तुकाराम महाराज म्हणले, संतोबा तुझा बाप म्हणून घ्यायला मी योग्य नाही रे, तुझा बाप आहे, पण तुझ्या बापाची कर्तव्य कामगिरी मी करू शकत नाही. अरे नसत्या वह्या बुडवल्या तर आपल्या लेकरासाठी चांगली दिवस आली असती. मी वेडा येणार आहे, मी वाईट येणार आहे संतोबा. त्यावेळेला मरता मरता तुकोबरायांचे पुत्र बापाच्या तोंडाला हात लावत एक वाक्य म्हणतात, बाबा असं म्हणू नका, माझी रखमाई मरता मरता माझी आई बडायची. अरे संता, या देहू गावातला तुझा बाप म्हणजे साक्षात पांडुरंग आहे, साक्षात पांडुरंग. पोच पावती मिळाली होती मरता मरता लेकाकडून तुकोबरायांना. पण एवढ्या संघर्षामध्ये आपल्यासारखं असं तर माळ काढून ठेवली असती नाही ना बाबा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. हा जो दृढ भाव त्या संता ठाई आहे ना, ती संत मंडळी फक्त आणि फक्त आपल्याला सांभाळू शकतात. कसं? जसं आई सांभाळते तसं. अभंगाचा प्रथम चरण. जिचे पीडे बाण, 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 जिचे पीडे बाळ, 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 जिचे पीडे बाळ. प्राण तियेचा विकळ, प्राण तियेचा विकळ विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ अशी आई. कारण लेकरांपेक्षा आईला अनुभव जास्त आहे. तिनं संसार पाहिलाय, तिनं घर गृहस्थी पाहिली आहे. तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी ती सर्व शक्ती धरून बसलेली असते. जसे संत संप्रदाय असतात, अनुभव आहे बाबा. बोलाची त्यांचं वागणूक फक्त तसं नाही आहे की वरवरची साधना, अंतरंग साधनात परिपक्व झाले. बसले की बसले तुकाराम महाराज निष्ठावंत भावानं. एक वेळेला जिजाबाई म्हणल्या, धनी अहो रात्रंदिवस बाहेर असता तुम्ही. किती सांगू हो तुकाराम महाराजांबद्दल, जीव ओवळून टाकावं संतांच्या चरणावर. ते म्हणले, धनी तुम्ही रात्रंदिवस बाहेर असता, अहो लेकरं उपाशी मरतात ना. रात्री आमचं कीर्तन एलेश्वराला होतं, जिथे एलेश्वरा ते पूजिले दूध नंदी जे काढिले. ज्या नंदीचं दूध महाराजांनी काढलं, दगडाच्या नंदीचं, त्या मंदिरात रात्री आमचं कीर्तन होतं 7 ते 9. आणि काय इतिहास आहे महाराज त्या नंदीकडे बघितल्यावर अहो आपण कल्पना करू शकत नाही. आपण या संत सानिध्यात राहतो, अरे आपलं भाग्य आहे. आपण म्हणतो आपला जन्म झाला नाही, देवानं आपल्याला निवडून इथं ठेवलंय, हे आपलं भाग्य आहे. निवडलंय, निवडून ठेवणं ज्याला म्हणतं ना. पण आपण मतिमंद झालोय, आपल्याला सुचेना. काय परिणाम झाला ना, आजही परिणाम होतो बाबा, आजही त्यांच्या कुशीत आहे. जिजाबाई म्हणल्या होत्या, धनी अहो मी भाकरी करते तुमच्यासाठी, शिदोरी तयार करते. बरं ते पीठ आणायचं एवढं सोपं आहे का हो? तुम्ही डोंगरांनी बसता, कुपारीमध्ये जाऊन बसता, तुमचा ठाव ठिकाणा नाही, संसाराकडे लक्ष नाही. अहो कुठून कुठून धान्य आणावं लागतं, दळावं लागतं, भाकरी तयार करावी लागते. बरं भाजी भाकरीचा घास आणायचा आणि तुम्हाला शोधत बसायचं. बरं तुम्हाला काही कळत नाही का? लेकरं उपाशी बसतात. आजही तुम्ही बाप बसलेली आहात आणि तुम्ही आया. यांना अशी सवय लागलेली, लेकरांना घेऊन या बसल्या ना, ते लेकरं म्हणत असतात पप्पा कुठे आहे, बाबा कुठे आहे. काही काही लेकरांचा बापावर एवढा जीव असतो कैलास दादा, बाबा आल्याशिवाय मी त्या
बापाच्या ताटातला घास खाल्ल्याशिवाय काही लेकरांचं पोट भरत नाही, ते त्यांना सवय लागलेली असते. तेव्हा रडता रडता जिजाबाई म्हणल्या, धनी अहो भगीरथी उपाशी बसते तशी, तुम्हाला काही वाटत नाही, अहो नका माझी कीव करू, पण लेकराची तरी कीव करावं, लेकरू तसंच झोपलेलं असतं, मी कुठे यायचं तुम्हाला शोधत, सांगा ना, गेलात की गेलात? हा, ते काय आजकालच्या भजनी मंडळासारखं नाही, तिथं गेलं ना अर्ध्या भजनातून फोन आलं आणि उठून आलं, असं नाही. असं आहे, तुम्ही एकमेकाकडे पाहता, तुमचं तुम्हाला माहित आता. तसं होतं कैलास दादा, त्यांचं होतं. पूर्वी वारीला गेल्यानंतर महाराज सगळी व्यवस्था पाहायची, पाणी भेटायचं नाही. आता पाण्याचं नाही, सीपिनचं चार्जर शोधित आहेत, इकडची वारी संपली का इकडची वारी सुरू होईल म्हणून. फार अवघड झालं. महाराज गेले की गेले. 2-2, 3-3 दिवस महाराजांचा ठिकाणा नाही. जिजाबाई म्हणल्या कुठं शोधायचं, नीट ऐका. महाराजांनी सांगितलं, जिजे मी जर घराच्या बाहेर पडलो आणि तू शिदोरी घेऊन आली आणि तुला जर माझा पत्ता सापडत नसला तर एक काम करायचं, काय, फक्त माती उचलायची, कानाला लावायची, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, समजायचं तुझा धनी त्या रस्त्याला गेला. किती मोठा आत्मविश्वास आहे या वारकरी संप्रदायातला, लक्षात घ्या. किती दिवसाचं आपण भजन करतो, एवढा सुद्धा आत्मविश्वास जर आपल्यामध्ये येत नसेल तर आपल्याला काही कळलं नाही. त्यांच्याबद्दल कळावं. महाराज म्हणतात, लेकराला रडताना ती कधी पाहू शकत नाही, तसं या जगामध्ये बुडते हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा. महाराजांचा एक अभंग आहे, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे, माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. कळवळाय करी लाभावी न प्रीती, लोभही नाही आणि लाभही नाही, या दोघांच्या पलीकडे आहे संत मांदियाळी, दोघांच्या पलीकडे. वारंवार आपल्या शिष्यांना सांभाळायचं, त्यांची जपवणूक करायची, त्यांचा ठाव घ्यायचा आणि त्यांचा धरलेला हात हा परमात्म्यापर्यंत पोहोचवायचा, इथपर्यंत त्या आईचं कर्तव्य आहे. ऐका बरं, हा संतपर प्रकरणातला अभंग आहे. मला फक्त आईवर बोलायचं नाही, मला या महाराष्ट्रातली संत जागृती करायची आहे. त्यांचा ठाव आहे आणि ते तेवढं पूर्ण करतात, त्याच्याशिवाय साधकाचा हात सोडत नाही. एकदा ते जैमिनी अश्वमेध नावाचा ग्रंथ आहे बघा, व्यासांचं आणि जैमिनीचं संभाषण आहे त्याच्यामध्ये. ते शिष्य आणि गुरु झोपडीमध्ये त्यांची साधना चालायची. आता वारंवार व्यासजी त्यांना फार समजावून सांगायचे, अरे म्हणे मनपटलावर चांगले आघात झाले पाहिजे आणि आपल्या साधक अवस्थेमध्ये काही गोष्टी सांभाळाव्या लागतात माणसाला. काय काय सांभाळावं लागतं? अहो म्हणे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. आता ते त्यांनी श्लोकाच्या भाषेमध्ये त्यांना पटवून दिलं, बाबा पंचविषयाचं आकर्षण नसावं, मितभाषी असावं, फार खाणं. हे बघा, ज्याला परमार्थ करायचा त्याच्या जीवनात काही नियम असावे, काही नियम. रामायण सांगतं, ज्याला परमार्थात सिद्धी करायची त्यानं विनाकारांची बडबड करायची. लोक म्हणतील तुम्ही 3-3 तास बोलता, त्याचं काय? ज्याला परमार्थाची सिद्धी करायची त्यानं जास्त चालायचं सुद्धा नाही. मग लोक म्हणले वारी बंद करायची का? चालायचं, पण वाम मार्गाचं चालायचं नाही. बडबड करायची पण हरी भजना व्यतिरिक्त करायची नाही. बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. ज्याला परमार्थाची सिद्धी करायची त्याला आळस नको असेल तर त्यानं जास्त खायचं. आता काय माझ्या बापाचं खातात, पण पंक्ती असल्यावर लईच खातात ना लोक. आणि जास्त खाल्लं ना की इतकं गळ्यापर्यंत येतं की होईना भजन तामस देहा, कधीच होत नाही. ते आमच्या पंक्तीला एक जण बसलं होतं एकदा जेवायला, बहुतेक वेळेला बसत नाही पण बसली लोक जेवायला बसल्यावर त्या पंक्तीवाल्याचा आग्रह होता, त्यांनी जिलेबी केलेली होती त्या दिवशी. आणि ते पंक्तीला बसल्यावर जिलेब्या वाढायला लागल्या. ते बघितलं तेलकट, म्हणलं मला नको बुवा. ते ओळखीचेच होते, ते बसले. आम्ही भात खाईपर्यंत त्यानं 5-6 डिश जिलेबी खाल्ल्या. आता एका डिशमध्ये 7-8 जिलेब्या बसत असतील ना, तुम्ही खात असता ना कधीतरी. त्या जिलेब्या, त्या 5-6 डिश त्या जिलेब्या खाल्ल्या. आमचं जेवण झाल्यावर बस असा हात धुवायचा की गावात एक ओळखीची बाई होती, ती म्हणली, अहो तुम्ही येणारे कळलं, मी दूध आटून घरी माझा वेळ गेला, कीर्तनाला येता आलं नाही म्हणे, मी बासुंदी बनवली. काही करा म्हणे, या डब्यातली ना एखादी वाटी तरी बासुंदी खा. मी म्हणलं, हे बघा आता जेवण झालंय, आता जेवण झाल्यावर सोनं जरी दिलं तर आता नको, असं करा, हा डब्बा असाच दे, आम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ ना दे, तुला काय घाई आजच आम्हाला खाऊ घालाय. नाही म्हणे, माझ्या देखत खा. आम्ही नाही म्हणतोय, ती म्हणते खा. हे जे जिलेबी खाणार होतं का ते म्हणलं येऊ द्या इकडं आणा म्हणे. आणि ते डबा त्याच्या जवळ दिल्यावर, डबा बराच मोठा होता, तेवढ्या जिलेबी खाल्ल्यानंतर त्यानं 5-6 वाट्या ती बासुंदी, त्याचं खाणं पाहून मला उलटी आली. त्यानं ती तेवढी खाल्ली आणि मग मी सहज म्हणलं, अहो एवढं तुम्हाला जातं कसं? ते म्हणलं, तुम्हाला कळायचं नाही, ती जिलेबी आधी जी खाल्ली ना त्याच्या काड्या भरायचं काम चालू आहे म्हणलं, ते बासुंदी पिऊन. म्हणजे गळ्यापर्यंत आलं तरी सुद्धा आम्हाला सण. एवढं खाल्ल्यानंतर
माणसाकडून भजन होतं का हे मी म्हणत नाही. रामायणात शूर्पणखा रावणाला म्हणते, दादा होईना भजन तामस देहा, असं होत नाही. मग जैमिनीला सांगत असताना व्यासजी म्हणले, अरे तुला नियम पाळावे लागतील. बरं अजून काय नियम आहे? ते म्हणले शम दमादी विकारांना जपावं लागेल. हे बघ, एकांतामध्ये जर स्त्री भासली तर त्या स्त्रीपासून दूर राहायचं. ते म्हणले असं कसं काय तुम्ही म्हणता? ते म्हणले हो, एकांतामध्ये कलियुगात मन बिघडण्याची शक्यता आहे. मी थोडं स्पष्ट बोलते, मी आपलं लेकरू आहे, नीट ऐका. एकांतामध्ये जर आपली बहीण असेल, आपली आई असेल, तरी सुद्धा कलियुगामध्ये मन विस्कळीत होऊ शकतं. हे कलियुग आहे, इथं सगळा काळा धूर आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे जे म्हणले ना, इथं माणसाचं मन कधी बिघडेल आपण आता पाहतोय, त्याच्यासाठी सचेत केलं. जैमिनी म्हणला मला हे पटत नाही, मला तुमचं म्हणणं पटत नाही. अहो म्हणला माझा परमार्थावर एवढा दाब आहे आणि परमार्थ मी एवढा जिंकलाय. काही काही शिष्य पहिल्यापासून गुरुच्या तोंडासमोर का टरटर करतात तेच कळत नाही, पण ते तोंडावर पडतात. आता तर वातावरण बिघडलेलंच आहे सगळं. ते जैमिनी फार बोलले व्यासजींना. ते म्हणले नाही, परमार्थात पक्क असल्यावर कशाला मन ढळेल म्हणले, असं होऊ शकत नाही. व्यास म्हणले ठीक आहे मी बघतो म्हणले. 7-8 दिवस त्यांनी विसर पडू दिला आणि ते गेले तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेले आणि तो आश्रम त्याच्या स्वाधीन करून दिला. आता झोपडं होतं, समोर एक मंदिर होतं, त्याला सांगितलं काही नाही म्हणे, इथली पूजापाठ वगैरे तू सगळं बघायचं. म्हणे ठीक आहे. आता व्यासजी गेले. व्यासामध्ये फार मोठी बादरायण हे त्यांचं नाव आहे, भगवंताचा एक अवतार व्यासजींना मानला गेलेला आहे, पण त्यांच्यामध्ये सगळी ताकद आहे. आता ते गेल्यानंतर काय झालं, पाऊस पडायला लागला, मंद्र अंधकार, पाऊस पडतोय. आणि एवढ्यामध्ये जैमिनी असे ध्यान करत बसले होते झोपडीमध्ये. झोपडीमध्ये ध्यान करत असताना त्यांना अचानक किंचाळी ऐकू आली एका बाईची. आणि किंचाळी ऐकायला आल्यावर ते उद्वेगानं उठले आणि बाहेर आले. बाहेर आल्यावर पाहिलं की त्यांनी ओली चिंब, एक बाई पावसामध्ये भिजते, मोकळे केस, ओली चिंब भिजलेली. अशा वेळेला त्यांना वाटलं अरे मदतीची हिला गरज आहे. जैमिनी उठले आणि तिच्या जवळ गेले. म्हणे अहो देवीजी कोण आहे तुम्ही? ती ढसढस रडायला लागली. म्हणे माझ्या बुद्धीमध्ये विकृती झाली, मी कुठून आले आणि काय आले मला काही आठवत नाही म्हणे. आणि या जगात म्हणे मला कुणीच नाही, आता मी जायचं कुठे म्हणे, या जंगलामध्ये मला रस्ता, मी भटकली, मला काही सुचत नाही म्हणे, आता मी करू काय? नीट ऐका. जैमिनी म्हणले अहो माझी झोपडी इथे जवळच आहे म्हणे, गुरुजी नाही आहेत, काही हरकत नाही म्हणे, ते असते तर परवानगी घ्यावी लागली असती. असं करा तुम्ही उठा, चला म्हणे माझ्या पाठीमागे. ती म्हणली अहो शास्त्र असं म्हणतं की बिना ओळखीचा परपुरुष आहे, परपुरुषाच्या संगतीनं जाऊ नये असं शास्त्र म्हणतं म्हणे. मी तुमच्या संगतीनं झोपडीमध्ये यायचं कसं? माझ्याकडे लक्ष यायचं कसं म्हणे, मला पण काही प्रबंध आहेत ना, मला पण काही मर्यादा आहेत ना. अशा अवस्थेत मी तुमच्यासोबत तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? आता तिचं सौंदर्यच इतकं अलौकिक होतं महाराज. ती जैमिनी तिच्याकडे बघतच राहिले. तिने जैमिनीच्या मनातला भाव ओळखला आणि ती म्हणली एक अट होऊ शकते म्हणे, एक अट, मला असं कुणी नाहीये आणि तुम्हाला गुरुशिवाय दुसरं कुणी नाही, असं करता का म्हणे, तुम्ही लग्न करता का माझ्यासोबत? आता त्या पावसाळ्यात भिजलेली ती बाई झोपडीमध्ये यायचंय, ती म्हणली मी असं येऊ शकत नाही, पण तुम्ही जर माझ्यासोबत लग्न केलं तर मी तुमच्यासोबत तुमच्या त्या झोपडीमध्ये येऊन बसू शकते, निदान विश्वास तरी टाकू शकते की हा कुंकाचा धनी आहे. जैमिनीचं अखंड ब्रह्मचर्य असताना जैमिनी तयार झाले ना बाबा, तयार झाले. कामातुरा नाम न भयम न लज्जा, एका क्षणात तयार. जे गुरुला अर्धा तास प्रवचन देत होते ना 8 दिवसापूर्वी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 8 दिवसापूर्वी जे प्रवचन देत होते ते जैमिनी आता विवाहाला एका क्षणात तयार झाले, तिच्यासोबत लग्न करायला. ते म्हणले ठीक आहे म्हणे, लग्नाशिवाय जर तू आतमध्ये येत नशील तर मी लग्न करायला तयार आहे. ती म्हणली पक्क का? हो पक्क. तिचं सौंदर्य पाहून भाळून गेले. जैमिनी विवाह करायला तयार झाले. चल म्हणे आता आपण असं करू, अग्नी प्रज्वलित करू आणि अग्नीच्या साक्षीनं फेरे घेऊ. ती म्हणली फेरे नंतर घ्या, पण मला आता थोडं आठवायला लागलं. म्हणे काय? आमच्या कुळा खंडनात अशी परंपरा आहे म्हणे, ज्या नवरदेवासोबत लग्न करायचं नवरीनं लग्नाच्या आधी त्याच्या पाठीवर बसायचं आणि त्याच्या घराभोवती 7 प्रदक्षिणा मारायच्या. कोणी? नवरीनं त्याच्या पाठीवर बसून. अहो येला काहीच वाटे ना. जैमिनी ते बाळ रांगतं ना तसं गुडघे टेकून रांगायला लागले. बस भाई म्हणे पाठीवर, आता लग्नाचीच वेळ आली आहे, लग्न करण्यासाठी काय काय करावं लागत नाही माणसाला. बरोबर आहे का? कसा आवाज निघाला? एकच आवाज निघाला. बरोबर. इमानदारीनं वरती हात करा बरं. कोणाकोणाचे लग्न झालेत करत. महिला मंडळ कुणाकुणाचे झालेत, शब्द नीट वापरते, कुणाकुणाचे झालेत इमानदारीनं वरती हात करा. आबा
सगळा कुंभमेळा इथंच भरलाय. मला माहित असतं तर मी भगवे कपडे घेऊन आले असते. मलाही आता शिष्य परंपरा लागेल पुढे आता. कुंभमेळा आलाय ना, म्हणजे इतका कटाळा आलाय का वरही हात करू वाटे ना तुम्हाला. जैमिनी खाली वाकले आणि रांगायला लागले. तिच्या अंगावर ती बाई बसली महाराज, लांब केस, काळे भोर केस, असे खाली केस टेकायला लागले आणि ते सौंदर्य भाळून तिच्या अंगाचा तो कस्तुरीचा सुगंध. महाराज पहिली फेरी झाली. जैमिनी फेरी मारता मारता म्हणायचे, बघा स्थळ बघायला गेलो असतो तर एवढं देखणं स्थळ भेटलं असतं का आपल्याला. नशिबानं चालत आलं, याला म्हणतात नशिबाचा जोर. जैमिनी दुसरी प्रदक्षिणा पार केली, तिसरी केली, चौथी, पाचवी, सहावी आणि बस आता सातव्या प्रदक्षिणेला जसा प्रारंभ केला, त्या काळ्या केसाचे पांढरे केस झाले महाराज. त्या काळ्या केसाचे पांढरे केस झाले आणि हे पांढरे केस लोंबतात का म्हणून असं वाकून पाहिलं तर ती बाई नव्हती, गुरुची दाढी लोंबत होती. व्यास बसले होते पाठीवर. व्यास ते म्हणले, काय बच्चा, 8 दिवसापूर्वी मला एवढं बोलत होता की एकांतामध्ये श्री भेटल्यावर माझं मन बिघडणार नाही. बिघडलं की नाही म्हणे. तेव्हा जर मन बिघडतं तर कलियुगात बिघडल्याशिवाय राहील का बोला. इथं वाचवणारं कुणीतरी पाहिजे, वाचवणारं पाहिजे. आणि ती वाचवणारे म्हणजे आई आहे. कारण का, तिचा स्वभाव आहे तसा अभंगाचा दुसरं. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातीचा स्वभाव, ऐसा मातीचा स्वभाव. सूत्रधारी एक जीव, सूत्रधारी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, स्वभाव, मातेचा स्वभाव आहे बाबा तो संतांचा. माणसाचे काही स्वभाव आहेत, संतांचे काही स्वभाव आहेत. जगाचा आघात घ्यायचा पण जगाला चांगलं द्यायचं. वटवृक्षाचा एक प्रभाव भागवतामध्ये आला. ज्या वेळेला यम प्रव्रजंत मनु पेतम पेत कृत्यम द्वैपायणो विरह कातर आजुहाव पुत्रेती तन्मयतया तर्वो भिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. जेव्हा योगींद्र शुकाचार्य आईच्या गर्भातून निघाले, 12 वर्षाचं बाळ, 12 वर्ष वास गेला आईच्या पोटामध्ये. निघाले ना तेव्हा व्यास मागे पळाले होते, ए लेकरा थांब. तेव्हा झाडं त्यांना उपदेश करत होती, म्हणे बाबा धर्मकार्यासाठी तुमची मुलं चालली, हे साधू समाजाला पाहिजे, त्यांना जाऊ द्या. आमची लेकरं आम्ही समाजाला देतो. सगळ्यात मोठा त्याग तर झाडांचा आहे बाबा. झाडा कैरी, आता कैऱ्या येतील ना, कैरी, चिंच, आवळा, हे फळं जर पडत नसतील तर आपण काय करतो, त्यांना दगड मारतो की नाही, मारतो की नाही दगड. दगड मारल्याशिवाय ते पडत नाही. झाडांचा त्याग एवढा आहे, ते दगड सहन करतात पण आपली लेकरं समाजाला देतात. संतही असेच आहेत, आघात सहन करतात पण आपलं स्वज्वळ ज्ञान समाजाला देतात आणि अडचणीतून बाहेर काढतात. कारण का, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव, हा स्वभाव आहे त्यांचा. या स्वभावाला धरून अखंड ब्रह्मानंदाची प्राप्ती त्यांनी आपल्या चरित्रामध्ये करून, एका जनार्दनी संत करीती पूर्ण मनोरथ. नाथ महाराज म्हणतात, मी स्वामी जनार्दनांच्या संगतीत राहिलो तर मला भगवत दत्तात्रयाचा अनुग्रह झाला. कुठल्याही गोष्टीची एक चाकोरीबद्ध जीवन असतं. परमार्थामध्ये कसंही आणि कुठंही चालत नाही. एक तर वेदमार्गी मुनी गेले, एक तर वेदाच्या नियमानुसार परमार्थ असावा, नाही तर संतानुचरित असावा, नाही तर संतांनी जसा सांगितला तसा असावा. आपलं वेगळं आहे. महादेवाला पाणी, आता काल शिवरात्रीच्या दिवशी महादेव दिसत नव्हता. काल आमचे 2-3 कीर्तन झाले काल दिवसभर, महादेव दिसतच नव्हता. कारण त्याला माहिती उद्या हे वाळणारे दिसणार नाही म्हणून. आज कोण नसेल महादेवाच्या मंदिरात, कोणी नसे. एकच दिवसापुरता देव अख्खा झाकून टाकला. आम्हाला जेव्हा वेळ भेटला तेव्हा आम्ही ते करतो असं नाही आहे. देवाला विशेष रूपानं प्रगट करायचं असेल तर निदान सोप्या मार्गानं, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, या मार्गानं चला, संतानुचरित चला. कारण त्यांना तिथे आत्मबोध आहे. त्या मार्गानं चला ना बाबा, सरळ आहे, सोपं आहे. चाकोरीबद्ध असलं की नीट आहे. कुठल्याही क्षेत्राचे नियम आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जा, नियमपूर्ण जीवन जगावं लागेल. तुम्ही राजकीय क्षेत्रात जा, नियमपूर्ण. कुठल्याही गोष्टीत नियमपूर्ण गेलं तरच माणसाला यश, औदार्य, श्री हे सगळं प्राप्त होतं. असं कुठंही काही कसंही भेटत नाही. साधारण उदाहरण सांगते. मंत्र्याचं पोरग म्हणलं मला राजकारणात यायचं. कोण म्हणलं? मंत्र्याचं पोरग म्हणलं मला राजकारणात यायचं. बाप म्हणला नाक पुसता येईना, राजकारणात यायचं तुला? तो म्हणला बाबा तुम्ही एवढ्या दिवसाचे, मी काय म्हणलो का तुम्हाला? मी काय म्हणलो? आता मला राजकारणात यायचं. जरा कळत होतं त्याला, कळत होतं. म्हणल्यावर बाप म्हणला अरे त्याच्यासाठी काही नियम आहे. तो म्हणला सगळं करायला तयार आहे. काय मला पहिले सांगा, मला राजकारणात यायचं.
बाप म्हणला ठीक आहे, मग राजकारणात यायचं म्हणल्यावर मी सांगाल तसं करशील का? हो कर. पण ती माडी आहे ना, वरती असा जिना चढून जायचं आणि वरती एक हॉल आहे, खाली आहे अशी बाल्कनी आहे. ते म्हणे असं कर, त्या बाल्कनीमध्ये उभा राहा आणि तिथून खाली उडी मार. तुला राजकारणात यायचंय ना म्हणे, तिथून खाली उडी मार. तो म्हणला बाबा तिथून खाली उडी मारताना पाय माझा फ्रॅक्चर होईल, मला दवाखान्यात नाही जायचं, मला राजकारणात जायचंय. बाप म्हणला मी बाप आहे की नाही, आणि बापाला झेलता येतं की नाही? अरे तू केवढं म्हणे, मी तुला झेलतो ना म्हणे, मी झेलायला समर्थ आहे की नाही खाली, मी तुझा बाप आहे की नाही म्हणे, मी खाली झेलायला समर्थ आहे, तू फक्त उडी घाल. त्या आंधळ्यानं बापावर विश्वास ठेवला आणि ते वरती गेलं आणि वरून एवढी दणकन उडी खाली अशी मारली की बाप बाजूला सरकला आणि ते खाली पडलं, रडायला लागलं. म्हणलं बाबा मागच सरकायचं होतं, कशाला मला उडी मारायला लावली? ते म्हणले हे राजकारणाचा पहिला पाय आहे म्हणे. काय? स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास न ठेवणे. समजलं असलं तर नशीब माझं. हे राजकारणाचा पहिला आपलं सख्ख सोडून दुसरं कोणी आपण बस, दुसऱ्यावर काही घेणं देणं नाही. प्रत्येक गोष्ट नियमबाह्य नाही, नियमबद्ध असावी. जिथं बंधन आहे तिथं चाकोरीबद्ध जीवन आहे. संतांचा अनुभव आहे. कारण का? सूत्र ऐसा मातेचा स्वभाव, स्वभाव आहे मारा स्वभाव. आणि या स्वभावामध्ये समाजामध्ये त्यांनी एक एक प्रकारची क्रांती केली आणि त्या क्रांतीचं सुख आता आपल्या पदरामध्ये आलं. खरं तुम्ही बघा विचार करून, वारकरी संप्रदायाचे विचार नसते. आता ही भावंड कुठून कुठून एकत्र आली. सुरुवातीला मी त्यांचं कौतुक केलं की ऐकायला गोड शब्द वाटतात, पण ते गायन करताना त्यांना किती गळा घासावा लागेल. हे बोटं फुटतात महाराज मृदंग वाजून वाजून. आपण काय बसलेलो असतो, असं होत नाही. एक एक श्लोक पाठ करता करता नाकी नऊ येतं. आणि असं आहे या कलियुगामध्ये, खरं लवकर उतरत नाही. एक महाराज कीर्तनाला उभा राहिले आणि उभा राहिल्या ते म्हणायचे जनी म्हणे मृदंग स्वरात लावणारे, म्हणजे तिथं तुम्हाला नाही, जनी म्हणे अरे पेटी स्वरात वाजव. ते लोक म्हणायचे बाबाला झालं काय कुणास ठाऊक. जनी म्हणे अरे नीट उभा राहा ना तू. अर्धा तास असंच चाललं बाबा. नंतर कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर आयोजक लोक आले. ते म्हणले बाबा काय झालं तुम्हाला सुरुवातीला? ते म्हणले जनी म्हणेच्या पुढचंच आठवत नव्हतं मला, त्याच्यामुळं घोळ चालला होता. हे इतकं सोपं नाही महाराज. उभं राहायचं, ही गावं फिरायची, हे सगळं ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची विचारसरणी. आणि त्यांचा प्रसाद हातात लाभला. ये नर निधान हातले लाभले हाती, हे जसं आहे ना तसा हा प्रसाद सुद्धा हातात लाभला. आणि लाभल्यामुळे काय झालं? सुखाची विश्रांती झाली. आणि ही सुखाची विश्रांती जेव्हा होते तेव्हा आईला आनंद होतो. अभंगाचं तिसरं चरण. सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती. उमटे मातेची चिती ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा उमटे मातेची चित्ती, मातेची चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, सुखाची विश्रांती. माझी लेकरं सुखी असावी. आज 1 वर्ष झाले आई गेली आहे. सखूबाई नावाचं व्यक्तिमत्व घरातलं गेलं. पण आईला विचारा तुला काय पाहिजे? काही नको. कीर्तनाला न जाणाऱ्या महिला कधी कधी घरामध्ये असतात भाकरी करण्यासाठी. जिथे पंगती नसतात घरी थांबलेल्या असतात. माझी लेकरं चांगली व्हावी. आज ज्यांच्या आईचं पुण्यस्मरण, अशी 3 भावंड माझ्या समोर बसली, एक भगिनी बसलेली. नीट ऐका. आई वडिलांना जर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची असेल ना तर कशी करावी? तुका म्हणे पापी येती दुःखाची या रूपे, आणि तुका म्हणे पापी येती पुत्राची या रूपे. मुलाबाळांकडून जर कर्म चुकलं तर त्याचं फळ आई बापाला भोगावं लागतं. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आला. कुणाची पाप कोण वाटून घेतं? नीट ऐका. मुलांनी केलेलं पाप आई वडिलांना भोगावं लागतं. तुम्ही किती पिंडदान केले आणि किती पंक्ती घातल्या, पण तुम्ही जर पाप करत राहिला तर आई बापाला जागा चांगली भेटणार नाही. पहिली गोष्ट, मुलांनी केलेली पाप आई वडिलांना भोगावी लागतात.
शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं आणि बायकोनं केलेलं पाप तोंडच पडले यांचे. तुमच्यावर फार आधारित होते ते. बायकोकडून पाप झालं की इकडं उडत येतं महाराज. म्हणून तया सत्कर्मी रती वाढो हे म्हणत असताना पसायदान एवढंच म्हणतं, बाबांनो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची ना, आपल्या आईबापाच्या स्वभावातला चांगला गुण घ्यायचा आणि त्या समाजाने समाजात चांगलं का त्या गुणानं समाजात चांगली कामं करायची, त्याच्याशिवाय सद्गती नाही. पिंडदान अन्नाचं होतं पण शरीराचं पण पिंडदान झालं पाहिजे. तो अन्नाचा पिंड आहे, हा आई वडिलांच्या रक्तमासापासून बनलेला हा 3.5 हाताचा पिंड आहे. जोपर्यंत हा पिंड देश धर्म आणि गोब्राह्मणाच्या स्वाधीन होत नाही तोपर्यंत आई बापाला मुक्तता भेटत नाही बरं का. हा पिंड कुठेतरी समर्पित झाला पाहिजे, समर्पित झाला पाहिजे. हा समर्पित झाला. विठ्ठल पंतांसाठी माऊली ज्ञानोबारायाने माय ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं. एक शेवटचा मला अनुग्रह सांगायचा आहे माऊलींच्या चरित्रातला आणि सेवा निवृत्त विराम द्यायचा आहे मला. नीट ऐका. ऐसा मातेचा स्वभाव सुख देण्यासाठी स्वभाव दर्शित केला. संपूर्ण चरित्र माऊलीचं तुम्ही पाहिलं. शेवटचा प्रसंग बघा काय झालं. आई वडील गेल्यानंतर पहिला सण आला दिवाळीचा. पहिला दिवाळीचा सण आला. आता आपलं असं आहे सगळ्या सणाला आई जवळ नसेल तरी चालेल पण दिवाळीला आईबाप जवळ पाहिजेत आपल्याला. दिवाळीला आईबाप जवळ पाहिजे. आता काय रोजच दिवाळी चालली, रोज खानपान चाललं. पण पूर्वीच्या काळामध्ये आबा कपडे भेटले दिवाळीला, सगळ्यात मोठी गल्ली दिवाळी आपलीच चांगली. करंज्यांचा वास, लाडूंचा सुगंध, हा हा हा, आणि ते फक्त आईच्या हातचं, हे सगळं असायचं. आळंदी गावामध्ये माता रुक्मिणी आणि विठ्ठलपंत गेल्यानंतर 2 भावंड चौकटीवर बसलेली होती. नीट ऐका. ऐसा मातेचा स्वभाव याच्यावर मी बोलती आहे. काही बहिणी बाळा गावामध्ये येत होत्या आणि काही सुना लेकी माहेरी जात होत्या. दिवसभर पुरणपोळीचा सुगंध आळंदीत दरवळत होता आणि आई वडिलांच्या आठवणीमध्ये मुक्ताबाई आणि सोपान काका दारात बसलेले होते. लुंगीचा कोना फाटला होता आणि फाटलेला कोना असा मुठीनं आवळला आणि खाली पाहिलं सोपान काकांनी तर लुंगी ओली झाली. भावाच्या डोळ्यातलं पाणी जिला पहिल्यांदा दिसतं ती बहीण आहे महाराज. टप 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 पाणी गळालं आणि मुक्ताबाईनं पाठीवर असा हात लावला. सोपानं काय झालं. मुक्ते दिवाळसं नाही ग, सगळ्यांच्या घरी मेजवानी आहे, सगळ्यांना नवीन कापड आहे. आपले आई बाबा असते तर आपल्याला घेतली नसते काय. मला लई आठवण येते ग आईची. हुंदका आला आणि मुक्ताबाईच्या गळ्यात पडून सोपन काका रडायला लागले. मन भरून आलं. रडता 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 लहान्या भावाचा आवाज ज्याच्या कानावर जातो त्याला दादा असं म्हणतात. दोन्ही दादा धावत आले आणि दोन्ही बाळांना असं कुशीमध्ये घेतलं. टाहो फुटला पुन्हा एकदा आणि रडता रडता डोळे पुसता पुसता निवृत्ती दादा म्हणले, रडणं बाजूला ठेवा. मुक्ते तुला मांड येतं का ग. मांड येतं. जेव्हा आई बाबा गेले तेव्हा एवढूशा होत्या मुक्ताबाई. कुठे मांड येतं त्यांना, पण धाडस किती. हो दादा मी पाहिलं होतं आई कशी बनवत होती, मला येतं ना मांड. मांड्याचा क्षण सगळ्यांना माहिती आहे पण मला महत्वाचं सांगायचंय म्हणून हे चरित्र मांडते. नीट ऐका. ज्या वेळेला मला मांड खायचं असा भाव समोर आला त्यावेळेला मुक्ताबाई म्हणल्या, दादा अरे मांड करायला काही नाही पण घरात काहीच नाही र. दिवाळीच्या दिवशी ज्या माऊलीच्या घरात काही नाही आज त्यांच्या नावावर आपली दिवाळी आहे. आज मंदिरात बघा दिवाळीला किती मेजवानी असते. पहाट पाडवा सुरू असतो, एकीकडे भजन चालू असतं आणि एकीकडे अन्नदान चालू. त्या संताला एक दिवाळ सण असा गेला, काही नाही भेटलो, काही नाहीये त्यांच्या घरामध्ये. झोळी उचलली माऊली भिक्षाटनासाठी मधुकरी मागायला निघाली. सणाच्या दिवशी काही काही लोकांना दया आली, काहींनी डाळ दिली, काहींनी पीठकूट दिलं, काहींनी तूप दिलं, काहींनी मीठ दिलं वगैरे वगैरे सगळं जमा करून झोपडीमध्ये आले. आणि आल्यानंतर मुक्ताबाईला सांगितलं, अगं मुक्ते मांड्याची तयारी कर, पीठ कणिक मळवायला घे. तिनं सांगितलं, दादा अहो हे सगळं आहे पण माझ्या एक गोष्ट लक्षातच आली नाही. म्हणे काय. सगळं आहे पण खापर नाही मांड भाजायला. मी अशी चुनू चुनू धावत जाते आणि खापर आणते. कुंभारवाड्याकडे मुक्ताबाई धावत गेल्या. रस्त्यातच काका भेटला. मुक्ते अगं या सणाच्या दिवशी तरी तुमच्या कार्ट्याचं आम्ही तोंड पाहू नाही. गेली आई बापा आमच्या जीवावर तुम्हाला सोडून, आता काय आम्हाला ही फुटकी तोंड दाखवता. काय ऐकायला भेटत होतं समाजाचं. नीट ऐका. कुठे निघालीस ग. काका दादाला मांड खायचंय, खापर पाहिजे दादा. काका खापर मिळेल ना. कुंभारवाड्याकडे तोंड केलं. किती किती शत्रुता असावी. आणि विसोबानं आवाज काढला, ए ऐका
जर या कार्टीला कुणी खापराचा तुकडा जरी दिला ना तर गाठ माझ्याशी आहे, कारण गावाची गावकी तेव्हा विसोबाच्या हातामध्ये होती. लोक दार बंद करून घेतात, खापर नाही दिलं. एवढंसं तोंड घेऊन सणासुदीच्या दिवशी मुक्ताबाई आल्या आणि डोळ्यातून जर जर पाणी गळतंय. दादा कसं मांड करू सांग ना, खापर नाहीये, कसं मांड भाजायचं? महाराज माऊली ज्ञानोबाराने सांगितलं, कणिक मळवायला घे, भिजवायला घे, पुरण शिजवायला घे, मांड तयार कर, भाजायचं कसं मी पाहतो. सगळ्यांना माहिती आपल्याला सगळं मांड हा विदर्भातला पदार्थ आहे. मांड गोळ्यामध्ये पुरण घातलं, मांड थापलं, भाजायचं कुठं दादा? लहान लेकरू जसं रांगतं ना तसं माऊली झोपले. संतप्त वैश्वानर पेटला आणि चुलीवरचा तवा जसा लाल बुंद होतो ना तसा पाठीचा आकार झाला. महाराज लाल बुंद पाठ झाली आणि मांड पाठीवर टाकल्याबरोबर खमंग सुगंध दरवळला. त्याचं कारण होतं भाजून देणारा महाविष्णूचा अवतार तर भाजणारी आद्यत्रय जननी होती. जगाची ताकद होती महाराज. सगळ्या गावात सुगंध सुटला. बरं हा त्रास देणारी PhD करणारी असतात, सरतापुरता त्रास देतात. त्या विसोबानं विचार केला, खापर तर नाही मिळून दिलं, पण मांड कसं भाजलं लेकरांनी जाऊन बघावं. खरंच केलंय का? उपाशी बसले ते तसंच दबक्या पावलाने आलं. झोपडीला एक खिडकी होती, त्याला सवना असं म्हणतात. सरा मांडी भाजली आणि अशी भावंड जेवायला बसली. तुपाची धार मुक्ताबाई टाकतात. आनंदानं तो मांडा पहिला घास खाल्ल्याबरोबर पाणावले निवृत्तीनाथांचे डोळे. मग ते आईच्या हातची चव आली बघ. अगं आता असं वाटतं साक्षात माय समोर बसलेली आहे, आपली आई बसलेली आहे. पुन्हा एकदा डोळे पाणवले. दादांना सावरत मांड खाऊ घातलं. माऊलींच्या ताटातलं मांड संपत आलं होतं. अर्ध्यात मांड आलं. विसोबा हलक्या पावलांनी आला आणि खिडकीजवळ उभा राहिला. आणि त्यानं जेव्हा शेवटचं मांड भाजताना ताटात टाकताना पाहिलं ना तेव्हा त्याची डोळी पांढरी झाली. आणि तो विचार करायला लागला, अरे ही कोण आहे? अरे ही भूत आहेत का देव आहेत? अरे चल ग बये म्हणल्यावर भिंत चालवतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात, अरे झोपलं की पाठीवर मांड भासतात. अरे ही कोण आहेत? आणि विचार करता करता विसोबाचा भाव परिवर्तित झाला आणि विसोबा वेड्यासारखं स्वतःशीच बडबड करायला लागला. विसोबा आता सुधरायची वेळ आली आहे. आता या लेकराला त्रास देऊन उपयोग नाही आहे. बरं हे मांड कसं झालं खाऊन तरी पाहिलं पाहिजे. म्हणून माऊलींचं उष्ट मांड खाण्यासाठी आज जाऊ का नको हा विचार करत करत विसोबा दारात उभा आहे. बस आता एक मांड्याचा घास शिल्लक राहिला. आणि जसे विसोबा धावत आले, माऊलींनी घास उचललं आणि विसोबानं हिसकावून घेणं सोबतच झालं. जसं हिसकावून घेतलं तसं मुक्ताबाईनं हात मारला, एक खेचरा बाजूला हो. तेव्हापासून विसोबा खेचर हे नाव पडलं. अरे माझ्या दादाच्या हातचा नैवेद्य खातोयस, प्रसाद खातोयस. त्यावेळेला माऊली जे म्हणले ते ऐकण्यासारखं आहे. मुक्ते आता अडवू नको का? आता जर अडवलं तर कल्याण कधी होणार नाही. याला उष्ट खाऊ दे. आता कल्याणाची वेळ आली आहे. महाराज तो शेवटचा घास, तो प्रसाद जसा विसोबांनी तोंडामध्ये टाकला त्याच क्षणी विसोबाला साक्षात्काराची अनुभूती आली आणि सगळं वैर संपून विसोबा आळंदी गाव सोडून निघून गेले. म्हणून माऊली म्हणतात ऐसा मातेचा स्वभाव. कितीही कष्ट झाले तरी जगावर उपकार करणं जी सोडत नाही ना, ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव. आणि हा स्वभाव ज्याच्यामुळे टिकला त्याचं भजन करू विठोबा.